राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला आहे। मनोज जरांगे पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। राज्यभरातून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतोय। या दरम्यान विरोधी पक्ष राज्य सरकारवर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव आणतायत। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल असे विधान केले। या विधानावर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शरद पवारांनी तामिळनाडूमधील 72% आरक्षणाचा दाखला दिला असला तरी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला पाहिजे असे सामंत म्हणाले। ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही याचं उत्तर कोणीच देत नाही। मनोज जरांगे यांची भूमिका आहे की ओबीसी मधून आरक्षण द्यावे, पण त्यामध्ये मराठा समाज बसणार का हे कोणी सांगत नाही। सर्वजण फक्त राजकीय वक्तव्य करत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे। या दरम्यान आमची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजावर कुठलाही अन्याय होता कामा नये, त्यांचे आरक्षण टिकले पाहिजे, पण त्याच वेळी ओबीसी समाजावरही अन्याय होता कामा नये असे उदय सामंत यांनी ठामपणे सांगितले। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।